बघणार आहोत जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन आपण ज्यावेळेस एम बघितलं होतं तशाच सारखं आपण डिझाईन करू आहे ना. तर सपोज आता एन इन्सर्टेड जीएम, ठीक आहे, एन जीएम्स inserted between A and B. A and B च्या मध्ये जर केलं तर इथे येईल A, GM, G1, G2, G3 अप टू GN आणि मग येईल B. तर हा काय होऊन जाईल हे लक्षात ठेवाल, हा होऊन जाईल AR, R चा पॉवर 1 आहे ना, हे लक्षात ठेवा. कारण की आपण ज्यावेळेस एनेट टर्म म्हणतो पॉवर काय येतो n-1 आहे ना, R टू दी पॉवर n-1. पण इथे काय येईल, G1 आहे तर AR, G2 आहे तर AR², G3 आहे तर AR³ आणि GN म्हणजे AR टू दी पॉवर n आणि B काय होईल AR टू दी पॉवर n+1. याच्यावरून आपण तिथे जसा कॉमन डिफरन्स काढला होता इथे रेशो काढू आहे ना. तर B इज इक्वल टू काय लिहिलं तुम्ही AR टू दी पॉवर n+1 म्हणजेच R टू दी पॉवर n+1 इज इक्वल टू B बाय, म्हणजेच R इज इक्वल टू टेकिंग n+1 रूट आहे ना. तर आपण काय केलं, याचा घेतला n+1 तर मग 1/n+1 रूट, ठीक आहे. तर हे येऊन राहिला, हा फॉर्म्युला बनून राहिला ह्याचा आरचा, ठीक आहे. हा फार महत्वाचा आहे, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे. याच्यावरून आपल्याला सगळे मिळून जातात. म्हणजे आपण रेशो काढला की G1 G2 आणि कशावरून A आणि B ची व्हॅल्यू दिलीच राहील, त्याच्यावरून आपण रेशो काढता येते, किती इन्सर्ट केले याच्यावर, ठीक आहे. तर कन्फ्यूज नाही व्हायचं. तिथे काय होतं, GM AM मध्ये B इज इक्वल टू A प्लस n+1 इंटू D असं होतं, आठवत असेल तर. आणि D काढला होता आपण B मायनस A अपॉन n+1 आहे ना. आणि याच्यावरून D वरून आपण सगळे व्हॅल्यूज काढू शकत होतो. तर इथे काय B अपॉन A कन्फ्यूज होतं, पण असं लिहिण्याची प्रॅक्टिस करा, 1/n+1, ठीक आहे. क्लिअर बेटा. हे झालं तुमचं nth डिफरन्स, सॉरी कॉमन रेशो, ठीक आहे. आणि लिहितात कसं, जर समजा ABC इन GP असेल तर ABC R इन GP मध्ये असेल तर B इज अ GM असते, जॉमेट्रिक मीन, आणि त्याची व्हॅल्यू असते AC. मी सांगितलं होतं B² इज इक्वल टू AC आहे ना. याचा जर स्क्वेअर केला बोथ साईड तर B² इज इक्वल टू AC मिळून जाते. म्हणजे B इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ AC, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. B काय होतो GM. क्लिअर. चला असाच न्यूमेरिकल बघू. इन्सर्ट 4 GMs बिटवीन 5 and 160 असे क्वेश्चन्स येतात ना. तर 4 GMs म्हणजेच 5 G1 G2 G3 आणि G4 आणि नंतर इन 160. तर R काय होऊन जाईल, हा R चा डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा आहे. R चा फॉर्म्युला काय येईल, B अपॉन A 1/n+1 रूट, ठीक आहे. तर हे झालं 160, B ची व्हॅल्यू 160 आहे अपॉन 5 टू दी पॉवर 1/n+1. n किती आहे 4 GM म्हटलं ना, n ची व्हॅल्यू काय 4 +1, ठीक आहे. तर 160 डिवायडेड बाय 5 3 15 32 चा पॉवर 1/5. म्हणजेच हा ॲक्च्युली 2 चा पॉवर 5 असते, हा 32 1/5. तर आन्सर आला 2. कॉमन रेशो आला तुमचा 2. तर मिळाले आपल्याला 4 GMs. 4 GMs काय होऊन जातील
5 इंटू 2, कारण की हा काय ए आर 10 20 40 80 2 नी मल्टिप्लाय करत गेलो. ठीक आहे, असे मिळेल आपल्याला. सोपं आहे, काही नाही आहे याच्यात. ठीक आहे. हां, याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो. एम्स इज ग्रेटर दॅन जीएम्स. ठीक आहे, एम अरिथमेटिक मीन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जीएम असते. म्हणजे एबीसी तुम्ही जर 2 नंबर कोणतेही घेतले, समजा ए आणि बी घेतलं, तर याचा एम इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जीएम. म्हणजे ए प्लस बी काय येईल, ए प्लस बी ए प्लस बी बाय 2 हा होईल एम त्याचा 2 नंबरचा, इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जीएम काय होईल, ए इंटू बी. ठीक आहे, हे लक्षात ठेवाल. एम इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आता इक्वल टू केव्हा होईल, वेन ए इज इक्वल टू बी. वेन ए इज इक्वल टू बी तेव्हाच इक्वल होईल. म्हणजे दोन्ही नंबर सेम असतील त्यावेळेस. बघा, हे काय होईल, ट्वाईस ए, म्हणजे इथे काय राहील ए. अशा कंडिशनमध्ये काय होऊन जाईल, इकडे ए राहील. काय राहील, ए प्लस ए होऊन जाईल अपॉन 2, आणि इथे होऊन जाईल इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए स्क्वेअर, म्हणजेच ए इज इक्वल टू ए. ठीक आहे, तर ते केव्हा होईल, वेन ए इज इक्वल टू बी असेल त्यावेळेस एम इज इक्वल टू जीएम होते. अदरवाईज एम ऑलवेज ग्रेटर दॅन जीएम. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यूजच्या किमता काढता येतात. म्हणजे यांनी विचारलाय x is a positive number, then find the minimum value of 4x plus 9 by x. याची व्हॅल्यू काढायची, मिनिमम व्हॅल्यू याची. असे क्वेश्चन्स येतात बरं जे याची मिनिमम व्हॅल्यू काढा म्हणून. आता याची मिनिमम व्हॅल्यू काढा म्हटलं तर आपण लिहायचं सगळ्यात पहिले लेट, पहा कसं सॉल्व करतोय, लेट 2 numbers बी, एक नंबर आहे 4x अँड 9/x दुसरा नंबर आहे. ठीक आहे, हे माझे नंबर झाले, असं कन्सिडर केलं. सो एम इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जीएम. ठीक आहे, एम इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जीएम. म्हणजे 4x प्लस 9/x बाय 2 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 4x इंटू 9/x. आता 9 हा x कॅन्सल, तर हे झाली व्हॅल्यू 4x प्लस 9/x बाय 2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, हे झालं 16 36. ठीक आहे, 9 4 जा 36, आणि याचा आन्सर येतं 6. म्हणजे 4x प्लस 9/x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 इंटू 6. 2ला तिकडे नेलं म्हणजे मिळालं आपल्याला 4x प्लस 9/x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12 मिळालं. 6 2 आहे ना 12. बरं, मिनिमम व्हॅल्यू म्हणजे ह्याच एक्सप्रेशनची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12 आहे. म्हणजे एक तर इक्वल टू 12 होईल, नाहीतर ग्रेटर दॅन 12 होईल. तर मिनिमम व्हॅल्यू काय होईल, मिनिमम व्हॅल्यू. सो मिनिमम व्हॅल्यू ऑफ 4x प्लस 9/x इज 12 राहील. आणि कशावरून काढलं आपण, एम इज ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू जीएम. आणि
विचारू शकते की मिनिमम व्हॅल्यू किती होईल आणि कोणत्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी होईल. तर व्हेन मी सांगितलं हे केव्हा इक्वल होतात, आपण इक्वल घेतलं ना 12, तर मिनिमम व्हॅल्यू 12 ज्यावेळेस दोन्ही व्हॅल्यू सेम होतात, म्हणजे 4x इज इक्वल टू 9x हे होत असेल तेव्हाच ते 12 होईल. म्हणजेच एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9/4 है ना. एक्सला इकडे नेलं, 4ला तिकडे नेलं, तर एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 3/2. बट एक्स पॉझिटिव्ह आहे म्हणून 3/2. एक्स पॉझिटिव्ह म्हटलंय. ठीक आहे. जर विचारलं तर हे पुढचा पार्ट मी त्याच्यासाठी दिला की जर विचारलं की एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी मिनिमम होत आहे तर तुम्ही सांगू शकता असा. अदरवाईज मिनिमम व्हॅल्यू विचारली होती त्यांनी, ती 12 येऊन राहिली. एम इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जीएम, या कन्सेप्टनी आपण हे सॉल्व्ह करत असतो. आता झालं असे पटापट न्यूमेरिकल आपण करू. आता तुमच्या लक्षात येऊन गेलं कसं आहे. तर लेट 2 numbers बी, कोणकोणते कन्सिडर करू, बी सी आणि बी प्लस सीचं विचारलंय तर बी अँड सी. तर ए एम इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जी एम. ए एम काय होईल, बी प्लस सी बाय 2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी सी. बरं बी सी तर दिलं आहे 16, तर बी प्लस सी बाय 2, तर बी प्लस सी इज इक्वल टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2ला तिकडे नेतो, 2 इंटू याचे आन्सर आलं 4, तर 8 झालं. बी प्लस सी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 8. तर त्यांनी मिनिमम व्हॅल्यू विचारली आहे. बी प्लस सीची व्हॅल्यू मिनिमम 8 आहे, मॅक्झिमम किती येऊ शकते, इन्फिनिटी. तर मिनिमम व्हॅल्यू काय येईल, मिनिमम व्हॅल्यू ऑफ बी सी काय येईल, 8. ठीक आहे, क्लिअर बेटा. दुसरं उद्या संपून जाईल बेटा चॅप्टर. 2a प्लस बी इज इक्वल टू 6, देन फाइंड द मॅक्झिमम व्हॅल्यू. आता मॅक्झिमम व्हॅल्यू विचारलंय आणि मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ए बी. ठीक आहे, तर मी काय करतो, लेट ए स्क्वेअर बी विचारलाय ना याचं, म्हणजे मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे ए इंटू बी. तर मी लिहितो लेट 3 numbers बी, 3 numbers बी ए बी, तेव्हा तर त्याचं मल्टिप्लिकेशन ए स्क्वेअर बी येईल. तर हां, तर ए एम इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जी एम. ठीक आहे, तर ए एम काय होईल, ए प्लस बी बाय 3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यूब रूट ऑफ ए इंटू बी. हे लक्षात ठेवायचं हां, हा फार महत्वाचा आहे. क्यूब रूट 3 नंबर असले तर क्यूब रूट, 2 नंबर असले तर स्क्वेअर रूट. ठीक आहे, क्यूब रूट. तर हे झालं वरती ट्वाइस ए प्लस बी अपॉन 3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यूब रूट ऑफ ए स्क्वेअर के इंटू बी. तर 2a प्लस बी ची व्हॅल्यू किती आहे, 6/3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यूब रूट ऑफ ए स्क्वेअर बी. हे झालं 2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यूब रूट ऑफ ए स्क्वेअर बी. टेकिंग क्यूब ऑफ बोथ साइड्स, तर ए स्क्वेअर बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8. काय करायचं, म्हणजे हे नाही समजलं असेल तर इथे क्यूब करा, तर हे येईल 8 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए स्क्वेअर बी. क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल होतो आहे ना, 8 2चा क्यूब 8. ठीक आहे, मी असं लिहिलं. तर मग मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे याची, इज लेस दॅन 8 आहे, म्हणजे याची व्हॅल्यू 8 पेक्षा कमीच होत जाणार आहे असं म्हणणं आहे त्याचं. 8 इज ग्रेटर दॅन धिस आहे ना, याचा अर्थ काय होतं, ए स्क्वेअर बी इज लेस दॅन 8, लेस दॅन ऑर इक्वल टू. तर लेस दॅन ऑर इक्वल टू चा अर्थ होतो की मॅक्झिमम व्हॅल्यू 8 आहे, त्याच्यापेक्षा कमी होत जाईल. तर याची एस मॅक्झिमम व्हॅल्यू काय आली, 8. आता ए स्क्वेअर बी विचारलं होतं म्हणून ए बी असं स्प्लिट केलं मी त्याला, आणि
2a प्लस बीची व्हॅल्यू आपल्याजवळ होती, ठीक आहे ना, ते कामी आली. आता मी काय लिहितो, लेट 2 नंबर्स. आता 2 नंबर्स घेतो. का बरं सर? 2 नंबर्स बी, ए अँड बी, 2a अँड बी, 2a अँड बी. का बरं? आपल्याला ए बीचं विचारलंय. तर 2a इंटू बी 2ab होईल. तो 2 कुठेही नेता येतो, नंबरचा काही प्रॉब्लेम नाही आहे, तर ए बीच होऊन जाईल. तर हे झालं 2a am, 2a प्लस बी. सिलेक्शन बघा, am इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू gm. तर 2a प्लस बी बाय 2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2a इंटू बी. तर हे झालं 2a प्लस बी ची व्हॅल्यू किती दिली आहे, 6/2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2ab. तर हे झालं 3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2ab. स्क्वेअरिंग ऑफ बोथ साइड्स, तर हे 9 झालं 2ab. सो 9/2 ab. तर ab ची व्हॅल्यू 9/2 पेक्षा कमी होत जाईल, ठीक आहे ना. मॅक्झिमम व्हॅल्यू किती होऊन राहिली आहे, 9/2. सो ab ची मॅक्झिमम व्हॅल्यू काय येऊन राहिली आहे, 9/2. आणि इथे a स्क्वेअर बी ची व्हॅल्यू 8. सिलेक्शन महत्वाचा, हा पार्ट खूप महत्वाचा होता दोन्ही याच्यात. तुम्हाला काय विचारलाय, ए स्क्वेअर बी ची व्हॅल्यू विचारली आहे, आणि हे स्टुडंटला कळत नाही बरं, पेपरमध्ये कळत नाही कशाचा क्वेश्चन आहे हेच नाही कळत. तो क्वेश्चन असा येते 2a प्लस बी इज इक्वल टू 6. तर ए स्क्वेअर बी तर स्टुडंट करत बसतात, ए इज इक्वल टू 1 पुट केलं तर बी इज इक्वल टू 4, असे विचार करत बसतात. असं नाही आहे, अर्थ असा आहे am इज ग्रेटर दॅन gmचा, हा कन्सेप्ट आहे, ठीक आहे. इथे पण तसंच, आणि आणायचं आपल्या फॉर्मॅटमध्ये. इथे ए स्क्वेअर बी म्हटलं म्हणून ए बी घेतलं, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन ए स्क्वेअर बी आलं पाहिजे. आणि 3 इथे एम मध्ये डिवायडेड बाय 3 येत असतो, इथे क्यूब रूट येत असतो, हे लक्षात ठेवा. जेवढे जास्त क्वांटिटी 4 असत्या तर डिवायडेड बाय 4 इथे आला असता 4th रूट, 4th रूट, ठीक आहे. अशा प्रकारे हे सॉल्व्ह होतं. नेक्स्ट, आता तर आणखी क्वेश्चन चांगला दिलाय. काय दिलाय, दिस देन द फाइंड द मॅक्झिमम, म्हणजे ए स्क्वेअर, ए इंटू बी इंटू बी इंटू बी इंटू सी इंटू सी. अच्छा, असं दिलंय. आणि इथे काय दिलंय, 2a 3b आणि 2c. करेक्ट आहे. तर लेट 7 नंबर्स किती येईल, 7 नंबर्स बी ए बी 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 सी सी, हे 7 नंबर्स आहेत माझे. तर एम इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जीएम असते. तर एम काय होईल, ए प्लस बी प्लस बी प्लस बी प्लस सी बाय 7. जेवढे नंबर्स असेल तेवढे डिवायडेड बाय 7 इज ग्रेटर दॅन 7th रूट. हे लक्षात ठेवा, ए इंटू बी इंटू बी इंटू बी इंटू सी असं 7 नंबरचं. हां, हे किती होऊन राहिले, येथे येऊन राहिले सर 2a प्लस 3b प्लस 2c सम अपॉन 7. हे येऊन राहिलं आहे सर ए स्क्वेअर बी क्यूब सी स्क्वेअर असं. तेच तर पाहिजे होतं, आलं. ठीक, याची व्हॅल्यू दिली आहे, किती दिली आहे, 7 अपॉन 7 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 7th रूट ऑफ ए स्क्वेअर बी क्यूब सी स्क्वेअर. त्याची व्हॅल्यू आली 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 7th रूट ऑफ ए स्क्वेअर बी क्यूब सी स्क्वेअर. 7 पॉवर घेतला तरी याचं व्हॅल्यू किती, सॉरी 7 पॉवर घेतला तरी बनची 1 टू दी पॉवर 7 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए स्क्वेअर बी क्यूब सी स्क्वेअर. सो 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए स्क्वेअर बी क्यूब सी स्क्वेअर. त्यांनी काय विचारलं, मॅक्झिमम व्हॅल्यू. याची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी होत चालली, म्हणजेच याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती येईल, 1. याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती येईल, 1. बघून घ्या, क्वेश्चन चांगला आहे.
ठीक आहे. नेक्स्ट आता आपण स्टार्ट करणार आहोत अरिथमेटिक को जॉमेट्रिक प्रोग्रेशन, म्हणजे अरिथमेटिक आणि जॉमेट्रिक याचं कॉम्बिनेशन त्याला म्हणतात अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन, AGP. ठीक आहे. हे कसं असतं क्वेश्चनच दिला असेल, याच्यानंतर मी थेअरी सांगतो तुम्हाला. याचं जनरल अपीअरन्स कसं असतं AGP? AGP कसं असते माहिती आहे का? अरिथमेटिक आणि जॉमेट्रिक म्हणजे A प्लस टू डी. सर हे तर अरिथमेटिक आहे. हो अरिथमेटिक आहे. A प्लस A प्लस n-1 इंटू डी n टर्म. हे झालं तुमचे AP आणि हे GP सोबतही असते. म्हणजे समजा हे ए असतं त्याला आर स्क्वेअर असं मल्टिप्लाय केलं असतं ना, तर आर स्क्वेअर आर क्यूब अप टू आर टू दी पॉवर n-1. ठीक आहे. म्हणजे एकाच टर्ममध्ये ही फर्स्ट टर्म झाली. सेकंड टर्ममध्ये अरिथमॅटिक पण टर्म आहे A+D आणि जॉमेट्रिक पण आहे. दिस टर्म इंटू आर, कॉमन रेशो वाढून राहिला, आर स्क्वेअर आर क्यूब आरनी मल्टिप्लाय होऊन राहिला. म्हणजे एक हे AGP टर्म जी असते ही अरिथमेटिक आणि जॉमेट्रिक टर्मचं कॉम्बिनेशन असते. मग याच्यात सम वगैरे कसा फाइंड आउट करायचा सर? सोपं आहे. आपण सम करूया. सम इज इक्वल टू A प्लस D इंटू आर प्लस A प्लस 2D इंटू आर स्क्वेअर प्लस A प्लस 3D इंटू आर क्यूब प्लस 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 A इंटू n-1 इंटू D इंटू आर टू दी पॉवर n-1. मी काय करतो, अगेन सम लिहितो. आर इंटू सम. समला आरनी मल्टिप्लाय करतो आणि सबट्रॅक्ट करून टाकतो. तर ही टर्म होऊन जाईल ये आर, याला मल्टिप्लाय आरनी करून आलो ना या एसलाच, तर ये आर. तर इथे लिहितो ए आर, इथे लिहितो ए आर ए प्लस डी इंटू आर स्क्वेअर असं. बरं ना, एला मल्टिप्लाय केलं ए प्लस डी ला इंटू आरला केलं आरनी मल्टिप्लाय, मग केलं याला, तर हे झालं ए प्लस 2D आर क्यूब. असं करत करत चाललो. याच्या आधीची टर्म जी असेल ते असेल ए n-1 इंटू डी आर टू दी पॉवर आहे ना, तर ते होईल ए n-2D आर टू दी पॉवर n-2 असेल, त्याला आरनी मल्टिप्लाय केलं तर ते झालं n-1 आणि प्लस याला मल्टिप्लाय केलं तर इथे मी जागा ठेवायला पाहिजे होती म्हणून ठीक आहे, ए n-1 D आणि याला आर टू दी पॉवर n होऊन जाईल. ठीक आहे, असं होऊन जाईल. सबट्रॅक्शन केलं तर याच्यातून एक शिफ्ट करून घेतलं ना आपण, याचं आलं सबट्रॅक्शन 1 - आर इंटू एस आहे ना. एस कॉमन काढला तर 1 - आर. इथे येथे लक्षात ठेवा ए आर डी आर मधून ए आर कॅन्सल गेला तर काय आलं डी आर. ए आर इंटू डी आर मधून ए आर गेला, ए आर स्क्वेअर प्लस 2D आर स्क्वेअर. इथे ए आर स्क्वेअर कॅन्सल झालं, 2D आर स्क्वेअर मायनस डी आर स्क्वेअर म्हणजे एक डी आर स्क्वेअर राहिला. तुम्ही जर असं करत गेले ना तर हे येईल डी आर क्यूब. बघा तुम्ही याचं करून असं करत 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 गेलो आपण तर हे येईल ए n-, इथे बघा बरं किती येऊन राहिलं. हे महत्वाचं आहे. ND हे तर r - n-1 आपण बाहेर ठेवू 2 मिनिट. याचं कॅल्क्युलेशन करा बरं. तर ए मायनस
ए आर एन मायनस वन प्लस एन डी आर एन मायनस वन प्लस मायनस डी म्हणजे हे समजलं पाहिजे म्हणून मी लिहून देतो मायनस डी आर टू दी पॉवर एन मायनस वन आणि त्यातून सबट्रॅक्ट होऊन राहिलाय ए आर टू दी पॉवर एन मायनस वन प्लस एन डी आर एन मायनस वन मायनस टू डी आर एन मायनस वन असं. हे तर कॅन्सल झालं, हेही कॅन्सल झालं सबट्रॅक्ट करून राहिले तर. आणि हे काय होईल मायनस वन इंटू मायनस मायनस टू हे प्लस होऊन जाईल ना, तर प्लस टू डी म्हणजे डी होईल. तर डी आर हे होईल डी आर एन मायनस वन एवढंच राहील बाकी. ठीक आहे, हे समजण्यासाठी आहे, तुम्ही करून पहा. मी डायरेक्ट फॉर्म्युलाही लिहून देऊ शकलो असतो पण तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून केलं हे. मायनस हा तर आलाच होता एकटा, जसा इथे हा एकटा आहे शिफ्ट करून लिहिलं तर ए आर पासून स्टार्ट झालं इथपर्यंत. याच्यानंतर ही जी टर्म आहे याला तुम्ही एन नी मल्टिप्लाय केलं तर आर टू दी पॉवर एन होईल ना, तर ही टर्म मायनस राहीलच. ए प्लस एन मायनस वन डी आर टू दी पॉवर एन ही टर्म राहील एक्स्ट्रा. आणि हे सगळे एन मायनस वन टर्म्स आहेत. किती टर्म्स आहेत? एन मायनस वन टर्म्स. कशावरून काढल्या सर? या होत्या एन टर्म्स, तुम्ही इथे शिफ्ट केलं तर या झाल्या एन प्लस टू टर्म्स, कारण की एक याला सोडलं आणि एक त्याला सोडलं तर एक ही आणि ह्या किती राहील एन मायनस वन. तशाच झाल्या ना एन मायनस टू एन प्लस वन टर्म्स. बस याचा सम किती येतो? हे तर सर जीपी आहे. डी आर फर्स्ट टर्म आहे डी आर आणि तुम्ही आरनी मल्टिप्लाय केलाय तर वन बाय आर टू दी पॉवर एन मायनस वन आणि अपॉन आर मायनस वन असं येईल याचा सर, किंवा वन मायनस आर, सॉरी वन मायनस. ठीक आहे, आता समचा फॉर्म्युला आहे जीपीचा आणि मायनस ए एन मायनस वन इंटू डी आर टू दी पॉवर एन असं येईल. बस एस इज इक्वल टू ए अपॉन वन मायनस आरनी मल्टिप्लाय करून टाका डी आर वन मायनस आर टू दी पॉवर एन मायनस वन अपॉन वन मायनस आरचा स्क्वेअर, कारण की यालाही डिवाइड कराल ना तो आणि यालाही कराल. ए प्लस एन मायनस वन इंटू डी आर टू दी पॉवर एन अपॉन वन मायनस आर असं. हा आहे सम लक्षात ठेवणं फार डिफिकल्ट आहे. पण मी तुम्हाला सांगेल न्यूमेरिकल्स कसे करायचे तर ह्याच्यावरून कळून जाते पडे ना. कॉमन रेशोनी मल्टिप्लाय करायचं, सबट्रॅक्ट करायचं, त्याला इकडे घेऊन जायचं, इथे एक जीपी मिळूनच जाते. ठीक आहे, आणि इन्फिनिटी टर्म असतं, इन्फिनिटी सम इन्फिनिटी करायचं असलं हे झालं तुमचं एन आणि एस इन्फिनिटी करायचं असलं तर ही आर टू दी पॉवर टर्म काय होऊन जाईल? झिरो आहे ना. आर आपण कन्सिडर करतो वन टू मायनस वन, ही झिरो, तर हे सगळं झिरो येईल, हे झिरो म्हणजे इथे येईल ए अपॉन वन मायनस आर प्लस डी आर अपॉन वन मायनस आरचा होल स्क्वेअर एवढंच येईल सम ऑफ इन्फिनिटी. कारण की हे होऊन जाईल झिरो, वन मायनस झिरो तर वन होऊन जाईल, वन इंटू धिस तर तेच झालं. आणि इथे तर आर टू दी पॉवर एन झिरो होऊन जाईल तर पूर्ण झिरो. ठीक आहे ना, सम ऑफ इन्फिनिटी लक्षात ठेवा. न्यूमेरिकल वरून चांगल्या तऱ्हेने कळेल. एक्सची व्हॅल्यू पहा काय दिली आहे, लेस दॅन वन म्हणजे मायनस वन टू वनच्या मधात आहे. पहा न्यूमेरिकल फास्टमध्ये करू आपण. एस एन सम ऑफ वन प्लस टू एक्स, आपण एसच लिहू ना, कशाला एवढं लिहायचं. ठीक आहे, तर वन प्लस टू एक्स प्लस थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स क्यूब प्लस 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 इन्फिनिटी. बरं, हे काय 1 2 3 4 AP मध्ये, 1 2 3 4 AP मध्ये.
आणि एक्सनी मल्टिप्लाय करून राहिला म्हणजे जीपी मध्ये आहे, म्हणजे ही अरिथमॅटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. हे काय? अरिथमॅटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन सिरीज. ही सिरीज लक्षात आली पाहिजे. ठीक आहे. अच्छा, 1 2 3 4 हे कशात आहे? एपी मध्ये आहे. आणि एक्स 1 इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स टू क्यूब हे जीपी मध्ये. तर काय करायचं? रेशो पाहायचा सर. कॉमन रेशो काय? एक्स. तर एक्स इंटू एस आणि एक शिफ्ट करून लिहायचा. 1ला मल्टिप्लाय केलं एक्स, हे आलं 2x स्क्वेअर, हे आलं 3x क्यूब. चाललो असं करत करत इन्फिनिटीपर्यंत. आणि सबट्रॅक्ट करून टाकायचं. हे येते 1 मायनस एक्स इंटू एस. काय ते? हे पाठच करून घ्यायचं, लक्षात ठेवायचं. करून बघा, नाही ते एस कॉमन घेतला तर 1 मायनस एक्स. अच्छा, आणि हे काय येऊन राहिलं? 1. हे काय येऊन राहिलं? 2x मायनस एक्स एक्स. हे पण एक्स स्क्वेअर येऊन राहिलं, हे एक्स क्यूब येऊन राहिलं आहे. असं करत करत इन्फिनिटीपर्यंत. माहिती नाही ना, त्याच्यामुळे इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. इन्फिनिटी त्याचा सम येऊन राहिला आहे 1 प्लस काय, यालाही पिक्चरमध्ये घेऊन घ्यायचं का? घेऊन टाकू पिक्चरमध्ये. म्हणजे ब्रॅकेट असं न लिहिता असंच लिहू. हे पूर्ण इन्फिनिटी टर्म्सचा सम आहे. फर्स्ट टर्म काय? 1. आणि इन्फिनिटीचा सम ऑफ इन्फिनिटी टर्म्सचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. फर्स्ट टर्म अपॉन 1 मायनस रेशो असं असते. तर 1 अपॉन 1 मायनस एक्स. फर्स्ट टर्म काय? 1. रेशो काय? एक्स. 1 मायनस एक्स. 1 मायनस एक्स इंटू एस. तर एस झालं 1 अपॉन 1 मायनस एक्सचा होल स्क्वेअर. कारण की हाही इकडे डिनॉमिनेटरला जाईल. तर काय मिळालं? एस इज इक्वल टू 1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 मायनस एक्स होल स्क्वेअर. सोपं आहे. ठीक आहे. नेक्स्ट. अच्छा, याच्यात एपी जीपी एच पी नाही आहे. हे अरिथमॅटिक को जॉमेट्रिक प्रोग्रेशन नाही आहे. एस इज इक्वल टू एक्स तर 1 पेक्षा लहान आहे. 1 प्लस 3x प्लस 6x स्क्वेअर प्लस 10x क्यूब प्लस 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 इन्फिनिटी. पहा, 1 3 6 10 हे कोणत्याच अरिथमॅटिक प्रोग्रेशनची सिरीज नाही आहे, म्हणजे टर्म्स नाही. ठीक आहे. पण एक्स एक्स क्यूब हे जॉमेट्रिकचे आहेत, पण हे अरिथमॅटिक नाही आहे. तर काय करायचं? ही एक स्टेप पुढची दिलेली असते. म्हणजे तुमचा अरिथमॅटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन हे बनवायच्या आधी, म्हणजे बनवायच्या आधीची स्टेप आहे. याच्यावरून आपण बनवू शकतो. कशी सर? याला एक्सनी मल्टिप्लाय करा आणि सबट्रॅक्ट करा. तर हे होऊन जाईल एक्स, हे होईल 3x स्क्वेअर प्लस 6x क्यूब आहे ना, इन्फिनिटी. सबट्रॅक्ट केलं तर हे आलं 1 मायनस एक्स इंटू एस, आणि हे आलं 1, हे आलं 3x म्हणजे 2x, हे आलं 3x स्क्वेअर, हे आलं 4x क्यूब. ठीक आहे. इन्फिनिटी. आता जे आहे हे प्रिव्हियस टर्म आत्ता आपण सॉल्व्ह केलं होतं ते, आणि याचा आन्सर काय आहे? ते याचं 1 अपॉन 1 मायनस एक्सचा होल स्क्वेअर. पुन्हा एक्सनी मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, करून देतो. आणि हे इकडे नेलं तर याचा आन्सर मी तुम्हाला इथेच सांगून देतो. याचा आन्सर येऊन राहिलाय सम इज इक्वल टू, मी सांगतो तुम्हाला गॅरंटीने असं यायला पाहिजे, कारण की हा तिकडे जाईल. याचा सम तर आत्ताच पाहिला होता आपण, पण ठीक आहे, आपण एकदा बघून घेऊ अजून. आता झालं हे एजीपी मध्ये आलं, म्हणजे एक स्टेप केल्यावर एजीपी मध्ये आलं. अगेन आपण काय केलं? एक्सनी मल्टिप्लाय केलं याला. तर एक्स 1 मायनस एक्स इंटू एस. तर हे झालं, याला एक्सनी मल्टिप्लाय केलं एक्स, हे झालं 2x स्क्वेअर, हे झालं 3x क्यूब प्लस 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 इन्फिनिटी, आणि सबट्रॅक्ट करून टाकला. आता 1 मायनस एक्स आणि एस कॉमन निघेल. काय निघेल? हे कॉमन निघेल, आणि इथे काय निघेल? 1 मायनस एक्स. 1 मायनस एक्स तर 1 मायनस एक्सचा होल स्क्वेअर होऊन जाईल. ठीक आहे. अच्छा, असं होऊन जाईल. करून बघायला नाही तर आहे ना, इथे 1 मायनस एक्स होऊन जाईल, हे कॉमन निघेल.
इथे काय येऊन राहिलं 1 + x + x² + x³ प्लस 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 इन्फिनिटी. तर याचा तर सम येतो सर फर्स्ट टर्म अपॉन 1 मायनस रेशो इन्फिनिटी टर्मचा, आणि हे आहे 1 मायनस एक्सचा होल स्क्वेअर एस. ठीक आहे, तर एस इज इक्वल टू आलं 1 अपॉन 1 मायनस एक्सचा क्यूब. मी पहिलेच सांगितलं होतं हा येईल म्हणून. ठीक आहे, क्लिअर. तर अशा प्रकारे हे सॉल्व्ह होतं. ठीक आहे, फाइंड द सम ऑफ दिस. तर याच्यात काय करायचं, s इज इक्वल टू 1 + 4/5 + 7/5² + 10/5³ इन्फिनिटी. हे आहे तुमचं एजीपी मध्ये. कसं सर, 1/5 हा रेशो आहे आणि 1/1 तर 1/5 ने मल्टिप्लाय केलं तर हे 1 4 7 10 हे एपी मध्ये आहे 3 डिफरन्सने. तर आपण काय करू, रेशो किती आहे 1/5, तो 1/5 × s असं करू. तर हे झालं 1 ला मल्टिप्लाय केलं तर 1/5, हे 4 ला गेलं तर 4/5², 7 ला गेलं तर 7/5³ इन्फिनिटी आणि सबट्रॅक्ट. हे झालं 1 मायनस 1/5 आणि s इज इक्वल टू हे झालं 1, हे झालं 4/5 मायनस तर 3/5, हे 7 तर हे झालं 3/5², हे झालं 3/5³ इन्फिनिटी. अच्छा, तर 3/5 हा रेशो नाही आहे, लक्षात ठेवा. आपल्याला काय करावं लागेल इथे, हे झालं 4/5 s, हां 5 मायनस 1 4/5. हां, इथे एक लक्षात ठेवा, इथे तुम्ही ही पूर्ण याला 3/5 ने मल्टिप्लाय करून आले, फक्त 1/5 रेशो आहे. तर आपण इथून कन्सिडर करू, हां इथून कन्सिडर करू, 1 पासून नाही करायचं. ठीक आहे, तर हे झालं 3/5. तर 3 ला कॉमन काढलं किंवा फर्स्ट टर्म 3/5 आणि कॉमन रेशो 1/5. फर्स्ट टर्म 3/5 कॉमन रेशो 1/5. ठीक, तर याचा आन्सर येऊन राहिला 1 + 3/5 अपॉन 4/5, 5 5 कॅन्सल. तर हे झालं 1 + 3/4 म्हणजेच 7/4 आणि हे आलं s इज इक्वल टू 5 × 7 आणि 4 × 4. हे आन्सर झालं 35/16. हा सम 35/16. ठीक आहे, असंच करायचं आहे. तिथे x होता, इथे आपण 1/5 कॉमन रेशो घेतला. ह्या अशा सिरीज विचारतात बेटा, सेम तसंच आहे. हे थोडीशी पुढची स्टेप आहे. हे 333 हे काही एपी मध्ये नाही आहे. 1/19 कॉमन रेशो आहे पण एपी मध्ये नाही आहे. तर आपण लिहिलं s, बघू s 3/19 + 33/19² + 333/19³ प्लस 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 इन्फिनिटी. आपण 1/19 ने मल्टिप्लाय केलं तर हे झालं, याला मल्टिप्लाय केलं तर 3/19². एक शिफ्ट करून लिहायचा 33/19³ असं करत इन्फिनिटी. किती होऊन राहिले, 1 अपॉन 1 मायनस 1/19 × s. 1 मायनस एक्स सारखं कॉमन रेशो. हां, हे काय येईन 3/19, हे येईन 33 - 3 30/19, हे 19², हे येईन 300, 33 गेले तर 19³ प्लस प्लस इन्फिनिटी. ठीक आहे, तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर हे झालं 18/19 s, 18/19 s आहे ना. हो, आणि याची व्हॅल्यू किती होऊन राहिली, तुम्ही एक ऑब्झर्व करा. याला 10/19 नी मल्टिप्लाय केलं म्हटलं तर चालेल का, नाही तर तुम्ही म्हणाल की हे जीपी नाही आहे सर.
हे जीपी नाही आहे, हे नुसतं जीपी आहे, हे वाटत नाही जीपी. पण तुम्ही याला 10/19 10/19 10/19 नीच मल्टिप्लाय करून राहिले. म्हणजे कॉमन रेशो किती आहे? 10/19. फर्स्ट टर्म आहे 3/19, तर 3/19 आणि 1/10/19. असं बिलकुल सोपं. हे झालं 3/19, हे झालं 19 म्हणजे 9/19, तर 19 कॅन्सल, तर हे झालं 1/3. तर इकडेच नेलं तर किती झालं? S इज इक्वल टू 19 इंटू 1/18 इंटू 3, 19/54. 19/54 आन्सर. ठीक आहे, क्लिअर का? लक्षात घ्या बेटा, थोडंसं आता आपण उद्या जे आहे, उद्या संपवणारच आहोत याला. काही जास्त नाही आहे. उद्या थोडं फास्ट घ्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे, 2-4 क्वेश्चन्स, मग हार्मोनिक प्रोग्रेशन. ठीक आहे, तर उद्याचा पोर्शन काही जास्त नाही आहे, हार्मोनिक प्रोग्रेशन चालू करू. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे, पण हे बघून घ्या एकदा. काय करायचं? एजीपी स्टुडंटला फार डिफिकल्ट वाटतं, पण कॉमन रेशोनी मल्टिप्लाय करायचं, सबट्रॅक्ट करायचं, सेमच आहे, सगळे न्यूमेरिकल सेम. ठीक आहे, आणि त्याला जीपीमध्ये आणायचं, आणि जीपीमध्ये आणून जीपीची फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे, तर अशा प्रकारे करतो बेटा आपण, आहे ना. इथे थांबूया बेटा, उद्याला बघूया आपण पुढचे न्यूमेरिकल.